एव्हरीवन. आज आपण बघूया नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज चॅप्टर 7. 7 चॅप्टर आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू द आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. दॅट इज सेक्शन 131 to 140. नेक्स्ट सेक्शन आहे 131 to 140. हा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सशी रिलेटेड जे काही आपले ॲक्ट आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड काही पनिशमेंट्स म्हणजे ॲक्ट आहेत, तर ते ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. पण ह्याच्याही व्यतिरिक्त ह्यांचे इंडिव्हिज्युअल एक ॲक्ट असतात किंवा ह्यांचं एक इंडिव्हिज्युअल वेगळं कोर्ट असतं. पण ते कुणासाठी असतं, तर ह्यातले जे कोणी ऑफिसर्स किंवा कोणीही कर्मचारी ह्याच्यामधले जे आहेत की जे सैनिक आहेत, म्हणजे आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये जे सैनिक आहेत त्यांचं जे कोर्ट असतं ते साधारण वेगळं असतं. पण हे त्यांनी त्यांच्या बाबतीतच केलेल्या गुन्ह्याशी रिलेटेड असतं आणि त्यांचे स्पेशल ॲक्ट आहेत. आर्मी ॲक्ट आहे, नेव्ही ॲक्ट आहे, एअरफोर्सचा एक वेगळा ॲक्ट आहे, असे ते वेगवेगळे ॲक्ट आहेत त्यांचे. तरीही IPC मध्ये हा चॅप्टर काय इन्क्लूड केला आहे का, तर आपल्यातल्या म्हणजे सामान्य माणसातल्या जर कोणी त्यांना अशी काही कृती करायला भाग पडलं, म्हणजे कोणतंही ॲक्ट करण्यासाठी अबेट केलं, जर सामान्य माणसांनी ह्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा सैनिकाला काही गोष्टी करण्यासाठी भाग पडलं आणि ती गोष्ट केली त्यांनी, म्हणजे चुकीची कृती जर त्यांनी केली, तर त्या माणसाला शिक्षा काही त्यांच्या ॲक्ट अंडर येणार नाही, कारण तो सामान्य माणूस आहे, जो करणारा असतो तो. म्हणून मग अशा माणसांसाठी IPC मध्ये पनिशमेंट सांगितलेले आहे. अदरवाईज त्यांच्या गुन्ह्यांमध्ये किंवा त्यांची जे मॅटर आहेत त्याच्यामध्ये त्यांचे स्पेशल ॲक्ट आहेत. आपण स्पेशल ॲक्ट, लोकल ॲक्ट ह्याच्या डेफिनेशन बघितल्या. सो हे काय झाले, स्पेशल ॲक्ट झाले. तर ह्या स्पेशल ॲक्टमध्ये त्यांच्यासाठी पनिशमेंट्स आहेत. पण जर आपण त्यांना काही केलं किंवा आपण काहीतरी त्यांना करायला भाग पडलं, तर सामान्य माणसाला कोण शिक्षा देणार, त्यांचं ॲक्ट देऊ शकत नाही. मग त्यासाठी आपल्या IPC मध्ये याच्या पनिशमेंट आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आपण बघूया 131 to 140. पहिला आहे अबेटिंग म्युटिनी. सेक्शन 131, अबेटिंग म्युटिनी, अटेम्प्टिंग टू सिड्यूस अ सोल्जर, सेलर और एअरमॅन फ्रॉम हिज ड्युटी. रेग्युलरच आहे आपलं अबेटमेंटमध्ये जे आपण एक्सप्लेन केलं तेच. whoever abets the committing of mutiny by an officer, soldier, sailor or airman in the army, navy or air force of the government of India, or attempt to seduce any such officer, soldier, sailor, airman from his allegiance of his duty shall be punished with imprisonment for a life or with imprisonment either discretion for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. म्हणजे यात काय सांगितलंय की एखाद्या अबेटिंग म्युटिनी जर कोणत्याही माणसाने आपल्या नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्समधल्या एखाद्या सैनिकाला किंवा ऑफिसरला त्यांचं जे काही काम आहे, म्हणजे त्यांची जी ड्युटी बजावत असताना, त्यांचं कर्तव्य, अधिकार बजावत असताना ते अधिकार बजावू नयेत ह्यापासून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला आणि असं करण्यासाठी म्हणजे अधिकार बजावू नये म्हणून त्यांना जर कोणी अबेट करत असेल किंवा आपण मराठीत त्याला चिथावणी देणे म्हणतात, तर तसं कोणी चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजे त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून कोणी विचलित करण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर अशा माणसाला लाईफ इम्प्रिझनमेंट और 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि किंवा विथ फाईन असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही त्यांच्या जे बंड पुकारले जातात, तर ते पुकारण्यासाठी त्यांना चिथावणी देणं किंवा त्यातल्या ऑफिसर्सना त्यांच्या कर्तव्य बजावणीपासून विचलित करण्यासाठी प्रयत्न करणं, तर अशांना त्याच्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे आणि हे डिरेक्टली सेशन कोर्टमध्ये चालवलं जातं. सेकंड आहे, सेम आहे, अबेटमेंट ऑफ म्युटिनी इफ म्युटिनी इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्सेस देअर. म्हणजे आत्ता जो आपण 131 सेक्शन बघितला, तर त्याच्यात ते जे म्युटिनी आहे ते करण्यासाठी जर कोणी अबेट केलं आणि खरंच त्या माणसांनी म्हणजे त्या अधिकाऱ्याने जर ती गुन्हा केला, म्हणजे त्यांनी कर्तव्यापासून जर तो खरंच दूर झाला, विचलित झाला आणि त्यामुळे जर एखादं बंड, म्हणजे आपण बंड म्हणतो ना, म्युटिनी जर घडून आली,
म्हणजे पहिल्यात काय सांगितलंय, असं बंड पुकारण्याचा प्रयत्न केला. आणि सेक्शन 132 मध्ये काय सांगितलंय, तर ऍक्च्युली तसं करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खरंच बंड कोणी केलं तर अशा माणसाला आणि त्या अधिकाऱ्याला तर ऑफकोर्स होणार शिक्षा, आणि असं करणाऱ्या माणसाला सुद्धा ह्याच्यामध्ये शिक्षा होईल. ती मृत्यूची शिक्षा सुद्धा ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. मृत्यूची शिक्षा किंवा आजीवन कारावास, दॅट इज लाईफ इम्प्रिझनमेंट, डेथ पनिशमेंट आणि 10 वर्षापर्यंतची किंवा 10 वर्षापर्यंतची शिक्षा विथ फाईन अशी पनिशमेंट यामध्ये होऊ शकते. 132 आणि सेक्शन 131 आणि 32 मध्ये काय आहे तर अबेटमेंट म्हटलंय, आणि इथे प्रयत्न केल्यामुळे, आणि 132 मध्ये काय म्हटलंय तर खरंच तिचं बंड घडवून आणलं तर त्यांना शिक्षा होते असं म्हटलंय. आता हे सेक्शन 133 अबेटमेंट ऑफ असॉल्ट बाय सोल्जर, सेलर और एअरमॅन ऑफ हिज सुपेरियर ऑफिसर व्हेन इन एक्झिक्युशन ऑफ हिज ऑफिस. जर एखादे म्हणजे ह्यातले जे कोणी सैनिक आहेत त्या सैनिकाला त्यांच्या वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आपले कार्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी जर कोणी त्यांना अबेट केलं, म्हणजे त्यातल्याच कनिष्ठ अधिकारी जे असतात, म्हणजे जे आपण जे सैनिक म्हणूया की ह्यातले जे सोल्जर, सेलर आणि हे जे आहेत एअरमन, यांना जर कोणी त्यांच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी जर चिथावणी देत असेल तर त्या माणसाला ह्याच्यामध्ये शिक्षा सांगितली आहे. मात्र हा जो गुन्हा आहे तो JMFC मध्ये चालवला जातो. त्याला सेशन कोर्ट नाही आहे आणि त्याला 3 वर्षाचा, JMFC म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा, म्हणजे 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि सोबत फाईन अशी शिक्षा त्याच्यामध्ये सांगितली आहे. परत एकदा वाचते. अबेटमेंट ऑफ असॉल्ट बाय सोल्जर, सेलर और एअरमॅन ऑन हिज सुपेरियर ऑफिसर व्हेन इन एक्झिक्युशन ऑफ हिज ऑफिस, म्हणजे त्यांची कोणत्याही म्हणजे जे ऑफिसर्स आहेत ते त्यांची ड्युटी बजावत असताना त्यातल्या जर कोणी जे म्हणजे सुपेरियर ऑफिसर ड्युटी बजावत असताना त्यांच्यापेक्षा जे कमी ह्याचे लोक आहेत म्हणजे जे सैनिक आहेत त्यांनी जर त्यांना काही करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला तर त्या जो प्रयत्न करण्यासाठी जो कोणी सांगतो, अबेट करतो, तर त्याला ह्याच्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. आता 134 सेक्शन असं आहे की सेम आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितले, अबेटमेंट सांगितले, आणि अबेटमेंट केल्यामुळे जर हल्ला खरंच घडून आला तर त्यात 134 मध्ये त्याला शिक्षा सांगितली. अबेटमेंट ऑफ सच असॉल्ट इफ द असॉल्ट इज कमिटेड. ह्यात काय सांगितले, असं अबेट करण्याचा जर कोणी प्रयत्न केला किंवा त्याला चिथावणी दिली म्हणजे त्याला प्रोत्साहन दिलं की तो गुन्हा करण्यासाठी, हे 133 मध्ये सांगितलंय. आणि 134 मध्ये काय सांगितलंय, त्या प्रोत्साहन दिल्यामुळे जर त्याने ती कृती केली म्हणजे तो हल्ला जर सुपेरियर ऑफिसरवर केला तर त्याला ह्याच्यामध्ये शिक्षा आहे. तर त्या हा सेम 134 सुद्धा JMFC कोर्टामध्येच चालवला जातो. म्हणजे आपले जे तालुका कोर्ट्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये हा गुन्हाची ही केस चालवली जाते 134ची. त्याच्यामध्ये सुद्धा 7 वर्षापर्यंतच्या मुदतीची शिक्षा सांगितली आहे आणि विथ फाईन सांगितलेला आहे. असा हा 134 सेक्शन आहे. नेक्स्ट सेक्शन इज 135. तो असा आहे की अबेटमेंट ऑफ अ डेझर्शन ऑफ अ सोल्जर, सेलर अँड एअरमन. म्हणजे काय, डेझर्शन म्हणजे की अबेटमेंट ऑफ अ डेझर्शन ऑफ अ सेलर, सोल्जर और एअरमॅन. Whoever abets the desertion of any officer, soldier, sailor or airman in the army, navy or air force of the government of India shall be punished with imprisonment at a description for a term may extend to 2 years with a fine or both. म्हणजे काय तर एखाद्या लष्करातील म्हणजे त्या सैन्यातील अधिकाऱ्याला किंवा सेवकांना त्यांची ते जे काही काम करत आहेत ते काम सोडून पळून जाण्यासाठी जर कोणी प्रोत्साहन देतंय किंवा त्यांना जर चेतावणी देतंय पळून जाण्यासाठी, म्हणजे त्यातले जे ऑफिसर्स असतील किंवा सैनिक असतील यांना पळून जाण्यासाठी जो कोणी मदत करेल किंवा पळून जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देईल की तू जा, पळून गेलास तर बघूया काय होतंय, असं जे कोणी करेल तर त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा देईल. म्हणजे जो त्याला चिथावणी देईल त्याला ह्याच्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा, 2 वर्षापर्यंतची शिक्षा आणि विथ फाईन किंवा दोन्ही असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि 136 जो आहे 136 सेक्शन आहे हार्बरिंग डेझर्टर. Whoever except as here in after accepted knowing
or having reason to believe that an officer, soldier, sailor or airman in the army, navy, air force of the government of India has deserted, harbors such officer, soldier, sailor or airman shall be punished with imprisonment either description for a term which may extend to 2 years with the fine or with both. आता ह्याच्यामध्ये एक अपवाद आहे, आधी मी समजावून सांगते आणि त्यातलं काय एक्सेप्शन आहे ते सांगते. आता जो कोणी पळून गेलेला आहे त्याला जर जो कोणी आसरा देईल त्याला शिक्षा सांगितली. 135 मध्ये काय सांगितलंय, जो कोणी पळून जाण्यासाठी जो कोणी चेतावणी देतोय म्हणजे तू पळून जा याच्यासाठी जो कोणी प्रोत्साहन देतोय त्याला शिक्षा सांगितलेली आहे. आणि 136 मध्ये काय सांगितलेलं आहे, ऑलरेडी पळून गेलेल्याला जो कोणी आसरा देईल त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये शिक्षा आहे. आता हे आपण बघितलं तर हे मोस्ट ऑफ काही लोक पळून येतात, सैनिक लोक. आपले बरेचसे केस आजूबाजूला तुम्ही जरा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांची पेन्शन नाही होते की त्यांनी तिकडे त्यांचं मार्शल वगैरे चालवलं जातं. म्हणजे काय, त्यांना त्यांची शिक्षा होते. ते पळून गेले म्हणून त्यांच्या ऍक्ट खाली त्यांच्या स्पेशल कोर्टात त्यांना तिथे चालू असते त्यांची ट्रायल. पण जो कोणी आसरा देतो तो सामान्य माणूस आहे, त्याला ते कोर्ट काही करू शकत नाही. मग त्याला कोण करणार, तर आपली रेग्युलर कोर्ट जी आहेत तर ती त्यांना पनिशमेंट देणार. म्हणून जो पळून जाणाऱ्याला जो कोणी आसरा देतो तर त्याला ह्याच्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. आणि हा सुद्धा कोणत्याही म्हणजे एनी मॅजिस्ट्रेटच्या अंडर ही केस चालवली जाते. आता ह्याच्यात अपवाद असा आहे की जर एखादा सैनिक म्हणजे मेल सैनिक जर तिथे कामाला आणि त्याच्या पत्नीने घरात राहायचा जर आसरा दिला तर त्या पत्नीला शिक्षा होत नाही, कारण तो पळून गेला तर घरातच येणार ना. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणी त्याला मदत केली, कारण मदत कोण करणार, काहीतरी तुम्हाला पैसे दे मग मी तुला मदत करतो असेलच कोणी मदत. पण घरात काही चालत नाही, शेवटी पळून गेलेला घरातच येणार. मग त्यामुळे घरात जर एखाद्या पत्नीने पतीला आसरा दिला तर त्याच्यामध्ये पत्नीला शिक्षा होते किंवा ही गोष्ट अपवाद आहे 136 मध्ये. नंतर सेक्शन 137, deserter concealed on board merchant vessels through negligence of a master. हे व्यवस्थित याचं एक्सप्लेनेशन आहे का. द मास्टर और अ पर्सन इन चार्ज ऑफ अ मर्चंट वेसल ऑन बोर्ड ऑफ विच एनी डेझर्टर from the army, navy or air force of the government of India is concealed shall through ignorance of such concealment be liable to the penalty not exceeding 500 rupees if he might have known of such concealment but for some neglect of his duty as such master or person in charge or but some want of discipline on board of the vessel. ह्यात काय सांगितलंय की जे कोणी मर्चंट वेसल्स असतात म्हणजे आपल्या व्यापारी बोटी ज्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादा त्या बोटीवरचा जो मेन ऑफिसर आहे आणि ह्या ऑफिसरच्या निग्लिजन्समुळे एखादा इसम त्या बोटीवर आला म्हणजे पळालेला, ह्या सैन्यातनं किंवा कुठच्याही एखाद्या सैन्यातनं पळालेला इसम जर बोटीवर आला आणि त्याला माहीत म्हणजे त्याच्या निग्लिजंटमुळे कोणीतरी आत शिरलं आणि जर त्याला लपून राहिला, पळून आलेला इसम लपून राहिला तर त्या अधिकाऱ्याला ह्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते. परत एकदा आपण बघूया 137, डेझर्टर कन्सील ऑन अ बोर्ड मर्चंट वेसल थ्रू निग्लिजन्स ऑफ अ मास्टर. म्हणजे काय, जर एखादा म्हणजे ह्यातल्या आर्मी, नेव्ही ह्या तिन्ही ह्याच्यामधला जर कोणताही पळालेला जो कोणी माणूस असेल त्याला जर एखाद्या आपली जी मर्चंट बोटी असतात ना, व्यापारी बोटी, ह्याच्यावर पळून आलेला इसम तिथे बोटींवर जर पळून आला, तिकडनं पळालेला इथे जर या बोटींवर आला तर त्या बोटीचा जो इंचार्ज असतो, इंचार्ज असेल, मास्टर असेल ज्या बोटीवरचा की ज्याला आपण नौकाधिपती वगैरे म्हणतो, असा जो कोणी इंचार्ज असेल तर त्याला ह्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. म्हणजे काय, पण त्याच्यामध्ये ह्याचा निग्लिजन्स असला पाहिजे. म्हणजे जो कोणी नौकाधिपती किंवा इंचार्ज आहे बोटीचा त्याचा निग्लिजन्समुळे जर हा तिथे आला पळून
तर कारण बोटीवर सिक्युरिटी असते, मग सिक्युरिटी असते त्यामुळे तो आत येऊ शकत नाही, म्हणून तिथे निग्लिजन्स म्हटलेलं आहे. कारण तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या बोटी असतात, एक गावागावा एवढ्या मोठ्या बोटी असतात, मग ते कसं त्यांना करणार आहे. पण सिक्युरिटी खूप कडक असते. जिथे मर्चंट वेसल्स ज्या असतात तिथे सिक्युरिटी खूप कडक असते, तिथे कोणीही सामान्य माणूस आत शिरू शकत नाही. त्यामुळे असा जर पळालेला माणूस जर इथे आला तर साहजिकच आहे तिथल्या इन्चार्जला पनिशमेंट ही होणार. आता त्यांनी 500 रुपयापर्यंतचा दंड सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. नंतर 138 सेक्शन आहे, अबेटमेंट ऑफ ॲक्ट ऑफ इन सबऑर्डिनेशन बाय सोल्जर, सेलर और एअरमॅन. whoever abets what he knows to be an act of a subordination by an officer, soldier, sailor, airman in the army, navy, air force of the government shall, if such an act of subordination he committed in consequences of that abetment, be punished with imprisonment of either description for a term which may be extended to 6 months or with fine or both. म्हणजे काय तर हे जे आपले जे सैनिक आहेत ते जर कोणतीही चुकीची कृती करत असतील किंवा अशी कृती करण्याला जो कोणी चिथावणी देईल म्हणजे अबेट करेल, अबेटमेंट ऑफ अ ॲक्ट ऑफ इन सबऑर्डिनेशन म्हणजे आपण त्याला शिरजोरी म्हणतात मराठीत. म्हणजे काय की आपलं जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी ओव्हर स्मार्टनेस करायचं, म्हणजे ओव्हर स्मार्टली वागायचं, म्हणजे आपलं काम ॲक्च्युली नाही आहे पण मोठेपणा गाजवायचा तिकडे. अशी जी कामं जर कोणता सैनिक, ह्या तिन्ही क्षेत्रातला कोणताही सैनिक जर असं स्वतःला दिलेल्या कामापेक्षा काहीतरी अति करत असेल आणि असं करण्याला जो कोणी चिथावणी देत असेल की त्याला करायला भाग पडत असेल असं काम की त्याच्या अखत्यारीतलं नाही आहे, ते काहीतरी पुढचं काम आहे, पण जो कोणी असं काम करण्यासाठी अबेट करत असेल तर त्या मनुष्याला, जो कोणी अबेट करतोय तर त्या मनुष्याला ह्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. अबेटमेंट ऑफ अ ॲक्ट ऑफ सबऑर्डिनेशन बाय सोल्जर, सेलर और एअरमॅन म्हणजे अशी गोष्ट करण्यासाठी कोणत्याही सैनिकाला, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तीच्या गोष्टी करण्यासाठीच्या, त्याच्या कर्तव्यापेक्षा अति गोष्टी करण्यासाठीच्या कोणत्याही सैनिकाला जर कोणता माणूस ते करण्यासाठी चेतावणी देत असेल तर अशामध्ये त्याच्यामध्ये 6 महिन्यापर्यंतची शिक्षा किंवा विथ फाईन और बोथ असं सांगितलेलं आहे. त्यानंतर 139 सेक्शन आहे की त्यांनी एक तो बेसिक सेक्शन आहे की ह्याच्यामध्ये ज्या काही व्यक्ती किंवा दिलेलं आहे म्हणजे पर्सन सब्जेक्ट टू सर्टन ॲक्ट्स असं म्हटलं. तुमच्या समोर जर ॲक्ट असेल, बेअर ॲक्ट, तुमच्या लक्षात येईल की त्यांचे जे काही रूल्स आहेत, त्यांचे जे काही ॲक्ट आहेत, दॅट इज नो पर्सन सब्जेक्ट टू द आर्मी ॲक्ट 1950 और नेवल डिसिप्लिन ॲक्ट, इंडियन नेव्ही ॲक्ट, द एअरफोर्स ॲक्ट 1950 इज सब्जेक्ट टू पनिशमेंट अंडर दिस कोड ऑफ एनी ऑफेन्सेस डिफाईन इन दिस चाप्टर. म्हणजे जसं मी पहिलं सांगितलं की ह्या त्यांच्या ॲक्ट मध्ये जे कोणी पर्सन म्हणजे त्यांच्या ॲक्टच्या डेफिनेशननुसार जे कोणी त्याच्यात येतात त्या ॲक्टमध्ये त्यांनी जे एक्सप्लेन केलं त्यानुसार शिक्षा ही त्यांना त्यांच्याप्रमाणे होते. ती इथे दिलेल्या गोष्टींप्रमाणे किंवा इथे जे आता आपल्याला ॲक्ट सांगितले त्याप्रमाणे त्यांना पनिशमेंट, त्या लोकांना इथे पनिशमेंट IPCच्या अंडर होत नाही तर त्यांच्या ॲक्टच्या अंडर होते. नंतर आता लास्ट सेक्शन आहे दॅट इज 140, wearing garb or carrying token used by soldier, sailor or airman. Whoever not being a soldier, sailor, airman in a military, navy or air force of the government of India wears any garb or carries any token resembling any garb or token used by such soldier, sailor or airman with the intention that it may be believed that he is such a soldier, sailor or airman shall be punished with imprisonment of either description for a term which may be extended to 3 months or with fine which may extend to 500 rupees or with both. म्हणजे काय, ट्रायबल बाय एनी मॅजिस्ट्रेट आहे. 140 सेक्शन काय सांगतोय की आपले जे सैनिक आहेत म्हणजे ह्या तिन्ही क्षेत्रातले जे कोणी सैनिक आहेत ते वापरतात तसाच युनिफॉर्म त्यांचा जर कोणी वापरला किंवा त्यांची जी चिन्ह आहेत ती कोणी जर घेतली आणि ती जर वापरली, ती चिन्ह किंवा जवळ बाळगली, त्यांची जी ओळखीची चिन्ह आहेत, जी टोकन्स आहेत त्यांना मिळालेले असतील किंवा त्यांची आयडेंटिटीचे जे काही टोकन्स आहेत किंवा त्यांचा युनिफॉर्म जर कोणी स्वतः घातला, त्यांचा युनिफॉर्म जर कोणी घातला तर त्याला ह्याच्यामध्ये शिक्षा सांगितलेली. कारण प्रत्येक युनिफॉर्मला एक रिस्पेक्ट असतो, एक त्याचं महत्त्व असतं. त्यामुळे
कोणीही असं जर घातला त्याचा युनिफॉर्म आणि जर ते वावरत असेल किंवा त्यांची जी काही टोकन्स आहेत त्यांना मिळालेली असतील किंवा आयडेंटिफिकेशनची काही टोकन्स असतील तर त्यामध्ये ह्याला पनिशमेंट सांगितलेली आहे. आणि जो कोणी जवळ बाळगेल हे सगळं युनिफॉर्म आणि तर त्याला 3 महिन्यापर्यंत शिक्षा असू शकते किंवा 500 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. असा हा 140 पर्यंतचे सेक्शन आहे. हे तिन्ही क्षेत्रातल्या लोकांसाठी नाही आहे, पण ह्या तिन्ही क्षेत्रातल्या लोकांसाठी तिन्ही क्षेत्रातले जे सैनिक आहेत त्यांना अशी कृती करण्यासाठी जो कोणी अबेट करेल, जो कोणी चेतावणी देईल त्या माणसांना ह्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेल्या आहेत. असे हे 131 ते 140 131 to 140 हे 10 सेक्शन आहेत. आणि आपला हा टॉपिक आज इथे संपतो. थँक्यू.